नमस्कार। आज आपण 1 किलो भाजणी बनवून त्यापासून अशा छान खमंग काटेदार कुरकुरीत चकल्या बनवणार आहे। याआधी मी चकलीची भाजणी कशी बनवायची याचा डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे, पण ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओच्या शेवटी भाजणी कशी बनवायची हे सुद्धा दाखवलं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर आधी आपण चकल्या बनवून घेऊया। भाजणी दळून आणल्यानंतर हे 1 किलो पीठ झालं आहे। भाजणीचे पीठ अगदी बारीक दळून आणायचं, पण यातल्या मी तुम्हाला आज अर्धा किलो पिठाच्या चकल्या बनवून दाखवणार आहे। तर पीठ ग्रॅम आणि वाटी दोन्ही प्रमाणात मोजून दाखवते। तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो पीठ घेणार आहे। वाटी किंवा कपाणी मोजलं तर हे 4 वाटी पीठ आहे। चकल्या बनवताना पीठ नेहमी वाटीनेच मोजून घ्यायचं, यामुळे पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो। चकल्या आपण उकड काढून बनवून घेणार आहे। त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये 3 वाटी पाणी घ्यायचं। 4 वाटी पीठ घेतलं होतं म्हणून 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। यातच आता 4 चमचे तीळ टाकायचे। पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे तीळ घेतले आहे। 1.5 चमचा ओवा, 3 ते 4 चमचे लाल तिखट, तुम्हाला तिखट किती हवं त्यानुसार घाला। थोडासा हिंग घालायचा, थोडीशी पाव चमचा हळद। भाजणीच्या चकल्या बनवताना हळद खूप कमी घालायची, हळद जास्त घातली की चकल्या वातड येतात। त्यानंतर चवीनुसार 1.5 चमचा मीठ टाकायचं। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे तेल किती घालायचं। तर आपण 4 वाटी पीठ घेतलं आहे, तर पोहे खाण्याच्या चमच्यानेच यात 4 चमचे तेल घालायचं। जेव्हा आपण उकड काढून चकल्या बनवतो तेव्हा तेल खूप कमी लागते। तेल जर तुम्ही यापेक्षा जास्त घातलं तर चकल्या तळताना तेल शोषून घेतात आणि तेलकट होतात, त्यामुळे फक्त 3 ते 4 चमचेच तेल घालायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची। 1 ते 2 मिनिटातच पाण्याला चांगली उकळी येते। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि गॅस बंद केल्यानंतरच यामध्ये पूर्ण पीठ घालून घ्यायचं। पीठ आता यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस बंदच आहे। पीठ मी व्यवस्थित मिसळून घेतलं आहे। आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं हे असंच ठेवायचं। आता 5 मिनिटांनंतर पाहूया। झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं। पीठ खूप गरम आहे, त्यामुळे आधी अशा प्रकारे गळव्यानेच मळून घ्या। पिठाच्या जर यात काही गाठी झाल्या असतील तर त्या सुद्धा मळून जातात। तर 5 मिनिटं पीठ अशा प्रकारे चांगलं मळून घ्यायचं। आता पीठ थोडं थंड झालं आहे, तर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं। 7-8 मिनिटं पीठ चांगलं दाबून दाबून मळून घ्यायचं। चकलीचं पीठ थोडं घट्टच भिजवायचं। पीठ जर भिजवताना सैल झालं तर मग चकलीला काटे चांगले पडत नाही, त्यामुळे पीठ असं थोडं घट्टच भिजवून घ्या, पण पीठ कडक नको, नरमच असायला पाहिजे। पीठ जास्त आहे त्यामुळे मी असं 2 भागामध्ये थोडं थोडं मळून घेतलंय। आता आपण चकल्या बनवून घेऊयात। तर चकली बनवण्यासाठी मी हा साचा वापरणार आहे। पहिल्या वेळी पीठ भरताना साच्याला तेल लावून घ्यायचं आणि पिठाचा थोडासा गोळा घेऊन पुन्हा एकदा मळून घ्यायचा, असा लांब करून घ्यायचा आणि पीठ साच्यामध्ये दाबून दाबून भरायचं। मधात हवा राहायला नको, मध्ये जर हवा राहिली तर मग चकली पाडताना तुटू शकते, त्यामुळे पीठ चांगलं दाबून दाबून भरून घ्यायचं। आता आपण चकल्या बनवून घेऊयात। चकलीचा पहिला विडा असा हाताने गोल करून घ्यायचा, यामुळे पूर्ण चकली मग गोलाकार होते आणि चकलीचे विडे असे जवळून जवळून घ्यायचे, यामुळे चकली दिसायला सुंदर दिसते। आणि चकलीचे हे शेवटचे टोक असे दाबून घ्यायचे, यामुळे चकली तेलात तळताना सुटत नाही। आणखी एक चकली बनवून दाखवते। चकली पाडताना तुटत नाही आहे आणि चकलीला काटे सुंदर आले आहे। एका वेळी फक्त 8-10 चकल्या बनवून घ्या आणि तेवढ्याच तळून घ्या। एकाच वेळी जर खूप जास्त चकल्या बनवून ठेवल्या तर चकलीचा खालचा भाग चपटा होतो आणि चकली तळल्यानंतर त्यावर काटे दिसत नाही। आता या चकल्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। चकल्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल जर कमी तापलं असलं आणि चकल्या तळायला गेलो तर मग चकल्या तेलात सुटू शकतात, विरघळू शकतात, त्यामुळे तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं।
एका वेळी फक्त 3 ते 4 चकल्याच तळून घ्या. यापेक्षा जर जास्त चकल्या तळल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होते आणि मग चकली तेलात विरघळू शकते. त्यामुळे एका वेळी फक्त 3 ते 4 चकल्याच तळा. आणि चकल्या तळताना पूर्ण वेळ गॅस मीडियमच ठेवायचा. हाय फ्लेमवर जर चकल्या तळल्या तर त्यांना रंग छान येतो, पटकन रंग येतो, पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात. आणि लो फ्लेमवर चकल्या तळल्या तर चकल्या विरघळतात, तेलकट होतात. त्यामुळे पूर्ण वेळ चकल्या तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. चकल्या तळून झाल्या आहेत, प्लेटमध्ये काढून घेऊयात. चकलीवर काटे छान आले आहेत, अजिबात तेलकट झाल्याने आहेत. तर इथे मी काही चकल्या तळून घेतल्या आहेत. बघा चकली आतमध्ये छान पोकळ झाली आहे. याचा आवाज आहे का, मस्त कुरकुरीत झाला आहे. तर आता आपण चकल्या कशा बनवायच्या पाहिलं आहे. आता भाजणी कशी बनवायची ते पाहूया. याआधी मी भाजणीचा व्हिडिओ शेअर केला होता, पण ज्यांनी आधी भाजणीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी पुन्हा इथे व्हिडिओ शेअर केला आहे. तर इथे मी 500 ग्रॅम तांदूळ घेतले आहे. भाजणीच्या चकल्या बनवताना शक्यतो कोलम तांदूळ, STM, बासमती तुकडा किंवा राशनचे तांदूळ घ्या. आणि हे सगळे धान्य मी ह्या वाटीनेच मोजून घेतले आहे. तर हे 4 वाटी तांदूळ आहे. त्यानंतर 250 ग्रॅम चना डाळ घेतली आहे, ही 2 वाटी आहे. त्यानंतर 1 वाटी भरून ज्वारी घेतली, ही 125 ग्रॅम आहे. त्यानंतर 50 ग्रॅम मुगाची डाळ, मुगाचा सोला घेतला आहे. आणि 50 ग्रॅम उडीद डाळ घ्यायची. त्यानंतर पोहे 25 ग्रॅम घेतले आहे. आणि 15-15 ग्रॅम धने आणि जिरं घेतलं आहे. पण धने वजनाने हलके असतात त्यामुळे जास्त दिसतात. तर धने अर्धी वाटी आहे आणि पाव वाटी जिरं आहे. आणि साबुदाणा 25 ग्रॅम घेतला आहे. पोहे आणि साबुदाणा 25-25 ग्रॅम, धणे आणि जिरं 15-15 ग्रॅम. साबुदाणा चिकट असतो त्यामुळे चकली पाडताना चकली तुटत नाही, त्यामुळे थोडा साबुदाणा घालायचा. आता हे सगळे धान्य आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. तर तांदूळ आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तांदूळ धुतल्यानंतर मी लगेच चाळणीवर काढून ठेवले. तांदूळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही, लगेच धुवायचे आणि कपड्यावर असे सुकवायला ठेवायचे. आता हे तांदूळ रात्रभर घरातच फॅन खाली सुकवायचे आहे. त्यानंतर चण्याची डाळ धुवून घ्यायची. ही डाळ तुम्ही धुवून घेऊ शकता, पण मी ही ओल्या कपड्यानेच पुसून घेते. डाळ जाड असते त्यामुळे ती सुकायला वेळ लागते, त्यामुळे ओल्या कपड्यानेच अशी चांगली पुसून घ्यायची. डाळ कपड्यामध्ये बांधून हातावर अशा प्रकारे 2-3 मिनिटं घासून घ्यायची, यामुळे डाळ स्वच्छ होते. डाळ पुसून घेतल्यानंतर डाळसुद्धा सुकवायला ठेवायची. त्यानंतर मुगाची आणि उडदाची डाळ पुसून घ्यायची. ह्या दोन्ही डाळी एकत्रच पुसून घ्यायच्या. त्यानंतर ज्वारीसुद्धा कपड्यामध्ये बांधून हाताला अशी घासून घ्यायची, यामुळे ज्वारीसुद्धा छान पुसल्या जाते, स्वच्छ होते. धान्य धुतल्यानंतर पुसल्यानंतर अशा प्रकारच्या मोठ्या कपड्यावर सुकायला ठेवायचे. रात्रभर फॅन खाली ठेवायचे, घरातच सुकवायचे, बाहेर उन्हात वाळत घालायचे नाही. आता दुसऱ्या दिवशी पहा, हे तांदूळ कोरडे झाले आहेत, सुकले आहेत. तांदूळ थोडेसुद्धा ओलसर राहायला नको. आता आपण हे तांदूळ भाजून घेऊयात. सगळे धान्य भाजण्यासाठी अशी जाड बुडाची पसरट कढाई घ्यायची. कढाई जाड असली की धान्य मग भाजताना करपत नाही. तांदूळ चमच्याने असे एकसारखे हलवत मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचे. 7 ते 8 मिनिटं लागतात पूर्ण तांदूळ भाजायला. छोटी कढाई असेल तर 2 वेळा थोडे थोडे तांदूळ भाजून घ्या. तर 7 ते 8 मिनिटं मी तांदूळ भाजून घेतले आहे. तांदळाचा थोडासा रंग बदलला आहे. आता तांदूळ भाजून झाले आहे. हे कसं ओळखायचं, तर तांदळाचा एक दाणा खाऊन बघायचा, तो कुरकुरीत लागायला पाहिजे, म्हणजे तांदूळ व्यवस्थित भाजले गेले आहे समजायचं. तांदूळ भाजून झाले आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तांदूळ थंड होण्यासाठी असे सुती कपड्यावर ठेवायचे. तांदूळ थंड व्हायला असे सुती कपड्यावर ठेवले की त्यातली वाफ निघून जाते, त्यामध्ये मॉइश्चर राहत नाही आणि तांदूळ ओलसर होत नाही. आता डाळसुद्धा मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायची. डाळ भाजताना सुद्धा चमच्याने ती एकसारखी हलवत राहायची. 5 ते 6 मिनिटं लागतात डाळ भाजायला. बघा आता डाळीचा थोडा रंग बदलला आहे, डाळ भाजून झाली आहे. आता डाळीचा एक दाणा घेऊन तो खाऊन बघायचा, तो वातड लागायला नको. डाळ कडक असेल तर डाळ व्यवस्थित भाजली गेली आहे समजायचं. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि डाळसुद्धा ह्या सुती कपड्यावर थंड होण्यासाठी ठेवायची. आता आपण मुगाची आणि उडदाची डाळ भाजून घेऊयात. ह्या दोन्ही डाळी लवकरच भाजल्या जातात. ही डाळसुद्धा खाऊन बघायची, वातड लागायला नको, छान कुरकुरीत झाली पाहिजे.
ह्या डाळीसुद्धा आता थंड होण्यासाठी सुती कपड्यावरच ठेवायच्या। आता आपण ज्वारी भाजून घेऊयात। ज्वारीसुद्धा मीडियम फ्लेमवरच 2-3 मिनटं भाजून घ्यायची। ज्वारीसुद्धा मीडियम फ्लेमवरच 4-5 मिनटं भाजून घ्यायची। ज्वारीसुद्धा भाजून झाली आहे। हे सुद्धा थंड होण्यासाठी सुती कपड्यावर काढून घ्या। त्यानंतर आता साबुदाणा भाजून घेऊयात। साबुदाणा छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा। साबुदाणा सुद्धा भाजल्यानंतर खाऊन बघायचा। साबुदाणा सुद्धा भाजून घेतलाय। आता पोहे भाजून घ्यायचे। पोहे तर लवकरच भाजून होतात। थोडेसे कुरकुरीत झाले की गॅस बंद करून घ्यायचा। पोहे भाजल्यानंतर हाताने तोडून बघायचे। छान कुरकुरीत भाजले गेले आहे। आता जिरं भाजून घेऊयात। जिरं भाजताना गॅस कमीच ठेवायचा। जिरं सुद्धा चमच्याने असं एकसारखं हलवत भाजून घ्यायचं। 2 मिनटं जिरं भाजून घेतलं की आताच धने सुद्धा भाजून घ्यायचे। धने लवकरच भाजले जातात। धणे आणि जिरं भाजून झाले की याचा छान सुगंध येतो, तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा। तर सगळे धान्य आपण भाजून घेतले। थंड होण्यासाठी ह्या कपड्यावर काढून घेतले आहे। सगळे धान्य आता थंड झाले आहेत। हे आता एकत्र करून घ्यायचे। तर मी या परातीमध्ये काढून घेते। पुन्हा एकदा तुम्हाला सगळं साहित्याचं प्रमाण सांगते। 500 ग्रॅम तांदूळ, 250 ग्रॅम चण्याची डाळ, 125 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी ज्वारी, 50-50 ग्रॅम उडदाची डाळ आणि मुगाची डाळ, 25 ग्रॅम पोहे, 25 ग्रॅम साबुदाणा आणि 15-15 ग्रॅम धने आणि जिरे घेतले होते। ते थंड झालं आहे तर सगळे एकत्र करून घ्यायचं। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे धान्य मोजून घेतले, प्रमाणात घेतले आणि व्यवस्थित भाजून घेतले की चकल्या छान कुरकुरीत होतात आणि अजिबात वातड येत नाही। आता धान्य दळून आणायचे। तर पीठ दळताना ते अगदी बारीक दळायचं। ज्याप्रमाणे आपण गव्हाचं पीठ दळून आणतो तसंच हे दळून आणायचं।